नमस्कार. सप्तमीचे दिवशी सप्तशृंगी गडावरी हो, तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नाना परी हो. 3.5 शक्तिपीठातील अर्धे पीठ म्हणजेच वणीची सप्तशृंगी माता. मार्कंडेय ऋषींनी केलेली स्तुती शांतपणे ऐकणारी माता सप्तशृंगी आपणा नाशिककरांना कायमच अभय देत आलेली आहे. असेच अभयदान जिथे खात्रीने मिळते ती जागा म्हणजेच न्यायालय. वकिलांनी कितीही शब्दांची खेळी खेळली तरी न्यायाधीशांच्या न्यायबुद्धीवर प्रत्येकाचा विश्वास असतो. आजची 7वी माळ. आजचा रंग निळा. आकाशाचा निळा रंग जसा सर्व जगाला व्यापतो तशीच व्यापकपण जपणारी आमची विद्यार्थिनी आपणासमोर येत आहे. तिचा प्रवास ऐकूया तिच्याच शब्दात. आमच्या दुसऱ्या रजकन्येने आसावरीताईने तिच्याशी मनमुराद गप्पा केल्या. भेटूया आपल्या विद्यार्थिनीला आजच्या भागात. सख्यांनो, सयांनो, मैत्रिणींनो, या नवरात्राच्या शुभ पर्वावरती गेले काही दिवस आपण तिच्या आकाशात भरारी मारतोय. ती नक्की कुठली कुठली क्षितिज ढुंढाळते त्याचा मागोवा घेतोय. ती कधीच कोलमडून न पडणारी, तिच्याजवळ जे जे आहे ते आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचवणारी आणि कुटुंबापर्यंत पोहोचवताना स्वतःही समृद्ध होणारी. महापुरे झाडे जाती तिथे लव्हाळे वाचती असं जे म्हणतात ते उगाच नाही. ही तिची ताकद तिला मिळते तिच्या शालेय दिवसांमध्ये. आणि आपल्या शाळेने, आपल्या रज बेटको कन्या विद्यालयाने आपल्याला काय काय दिलंय हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. आज सुद्धा एक अनोखा ठेवा आपल्या समोर येतोय. आपल्या तेजाने झळाळणारी, कर्तृत्वाने वेगळा अवकाश गाठणारी आपली मैत्रीण, माझी बॅचमेट स्वर्णिता महाले, जिच्या नावातच सुवर्णाची झळाळी आहे, ती स्वर्णिता आज आपल्या सगळ्यांना भेटायला येते. आपण तिचं स्वागत करूयात. नमस्कार स्वर्णिता. हॅलो सॉरी, कशी आहे? मी एकदम मस्त. आज एका वेगळ्या रोल मधून तुझ्याशी गप्पा मारताना मला खरंच खूप गंमत वाटतेय. आणि आपण मैत्रीण म्हणून खूप वेळा भेटलोय ग, पण आज इंटरव्ह्यूई आणि इंटरव्ह्यूअर अशी संधी आपल्याला आपल्या शाळेने उपलब्ध करून दिली आहे. त्या संधीचा फायदा घेत आज जरा आता वेगळ्या अवकाशात गप्पा मारूयात, चालेल ना? अगदी नक्की. मैत्रिणींनी काहीतरी वेगळं विचारणं आणि त्याच्यामध्ये कम्युनिकेशन असणं आणि कोणीतरी आपल्याला तिरायताने काहीतरी विचारणं, याच्यामध्ये खूप फरक आहे. मला नक्कीच आवडेल तुझ्या प्रश्नांना उत्तर द्यायला. येस येस येस, अगदी बरोबर. आज आता मी अशा बऱ्याच गाभ्यापर्यंत पोहोचणार आहे तुझ्या आतल्या, आणि तुझी परमिशन आता त्याच्यासाठी मला सगळी मिळालेली आहे. सुरुवात करण्यापूर्वी एक गंमत सांगते. आपण दोघी लहान असताना, आता मुलांच्या फिंगरटिप मध्ये खूप गोष्टी उपलब्ध आहेत. त्या वाटेल त्या गोष्टी जस्ट एक क्लिक करून ती माहिती त्यांना मिळू शकते. पण आपल्याला खूप मर्यादित साधनं होती आणि त्या मर्यादित साधनांचा वापर करून आपण सगळी माहिती घेत होतो. आणि त्यात एक अनोखं साधन आपल्या जवळ होतं, सहज साध्य होतं, ते म्हणजे हिंदी चित्रपट. त्या हिंदी चित्रपटामध्ये ऑर्डर 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 असं 3 वेळा म्हणून हातोडी टेबलवर आपटून जजेस सगळा कोर्टातला कोलाहल शांत करायचं. सारे सबूतों और बयानात को मद्देनजर रखते हुए त्यांचे सगळे निर्णय द्यायचे. त्या जजला तेव्हा बरेच जण गंडवतात की काय असंही वाटायचं ते चित्रपट बघताना. पण आज तुझ्याशी गप्पा मारताना रिअल लाईफ जज कसा असतो हे आम्हाला सगळ्यांना कळणार आहे आणि ते जाणून घ्यायची आम्हाला सगळ्यांना खूप उत्सुकता पण आहे. तर ह्या तुझ्या प्रवासाची सुरुवात अगदी तुझ्या लहानपणापासून झाली होती? म्हणजे मुलीचे पाय पाळण्यात दिसतात असं काही तेव्हा जाणवलं होतं? कसं म्हणशील ना तर असावरी, मला लहानपासूनच ना की युनिफॉर्म या गोष्टीचं फार प्रचंड आकर्षण होतं. माझे मोठे मामा हे स्वातंत्र्य सैनिक होते. लहान मामा स्क्वॉड्रन लीडर होते की त्यांनी पाकिस्तानच्या युद्धामध्ये भाग पण घेतलेला होता. माझे वडील पोलीस ऑफिसर होते आणि त्याच्यामुळे ना युनिफॉर्म या विषयाचं मला फार आकर्षण होतं. तर ऍक्च्युली माझे ना 2, आपण ज्याला म्हणतो ना की स्वप्न जे होते माझे 2, एक तर आर्मी जॉईन करणं किंवा मग जज होणं. ऍक्च्युली तसं पाहशील तर माझ्या घरामध्ये ह्या फील्डमध्ये कोणी नाही आहे, पण तरी पण माझ्या मनामध्ये कुठेतरी ती सुप्त इच्छा होती. मी 12वी नंतर LLB केलेला आहे आणि ज्या वेळेला आर्मीची ऍडव्हर्टाइजमेंट आली त्यावेळेला, तर त्याच्यामध्ये त्यांना 12वी नंतर 5 वर्ष कोर्स केलेले नको होते. त्याच्यामुळे त्यावेळेला माझी ती संधी हुकली आणि त्याच वेळेला जजेसचे याच्यासाठी ही जी ऍडव्हर्टाइजमेंट आली त्याच्यामध्ये मी अप्लाय केला आणि मग पहिल्याच अटेम्प्टमध्ये मी सिलेक्ट झाल्यामुळे मग पुन्हा मी दुसऱ्या ऑप्शनचा विचार केला नाही. पण हे माझं ना पहिल्यापासून हे ठरलेलं ध्येय होतं की ह्या दोन्हीपैकी एका फील्डमध्ये कुठेतरी जायचं.
ऍक्च्युली माझे वडील पोलीस ऑफिसर जरी असले तरी त्यांना कायद्याचं फार ज्ञान होतं आणि त्यांची स्वतःची इच्छा वकील होण्याची होती, पण त्यांना ते होता आलं नाही. तर ती इच्छा त्यांनी मी पूर्ण करते याचा त्यांना फार आनंद होता. ग्रेट. तू आताच म्हणालीस तुझे वडील पोलीस दलामध्ये कार्यरत होते, म्हणजे तुमच्या बदल्या होत असतील ना ग? हो हो. म्हणजे आता जी मला बदल्यांची सवय आहे ती ऍक्च्युली वडिलांच्या पासूनच आहे, कारण वडिलांची पण दर 3 वर्षांनी बदली व्हायची. त्याच्यामुळे मी नोकरी करायला लागल्यावर बदली हे काय माझ्यासाठी नवीन नव्हतं. दर 3 वर्षांनी सगळं बाळ उचलायचं, आपलं विराड उचलायचं, की पुन्हा नवीन ठिकाणी, नवीन लोकांमध्ये, नवीन अनुभवासाठी सज्ज व्हायचं. म्हणजे दर 3 वर्षांनी जे नवागडी नवाराज खेळलेले आहेस तू लहानपणापासून, त्या सगळ्या शाळांच्या दिवसांमधल्या आठवणी तुला कशा इथे सांगायला आम्हाला आवडेल का? आणि नक्की कुठली आठवण तुझ्या मनात अगदी रुजलेली आहे ते पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तसं म्हणशील ना तर मी खूप शाळा बदलल्या, कारण वडिलांच्या नोकरीमुळे कधी कधी वडिलांची लवकरही बदली व्हायची. तर काही शिक्षक किंवा काही शाळा अशा असतात ना की त्या तुमच्या मनावर फार अगदी काय म्हणतो एक संस्कार करून जातात. तर मला आठवतं मी नंतर अमित हां. तर नंदुरबारला पण माझे एक शिक्षक होते पाठक सर म्हणून. ते मला काही झालं ना तरी नेहमी म्हणायचे, "हे बघ स्वर्णिता माझं नाक कापू नको बरं का." मला त्यांचं ना हे वाक्य अगदी आजही जसंच्या तसं आठवतंय. आणि विशेष म्हणजे मी त्या शाळेमध्ये फक्त 4थी, 5वी आणि 6वीचे 6 महिने एवढंच होते. पण आजही त्या सरांशी माझा कॉन्टॅक्ट आहे. आणि अरे दुसरं माझी पहिलीच इंटरॅक्शन जेव्हा मी रजेमध्ये आली ना, त्यावेळेला होते विका कुलकर्णी सर. आणि त्या सरांचं मला शेवटपर्यंत इतकं प्रचंड प्रेम मिळालं, की ते नाशिकला आलेले आहे आणि मी नाशिकमध्ये आहे. मी त्यांना भेटायला जर जायचे ना, तर अगदी आग्रहाने स्वतः ते चहा करून मला पाजायचे. त्यांचं प्रचंड प्रेम. पण त्यांचं पण हे असायचं, की नाही आमची मान तू अशी केली ना, ती अशी नाही झाली पाहिजे. आमची कॉलर खराब नाही झाली पाहिजे. तर हे त्यांच्या काळात ज्या अपेक्षा माझ्याकडनं ज्या होत्या ना, तर त्या कुठेतरी बॅक ऑफ माइंड असायचं. ते मला त्यांनी ते संस्कार केलेले होते, की नाही आपल्यामुळे आपल्या शिक्षकांना मान खाली घालावी लागेल असं आपल्याकडनं काही घडलं नाही पाहिजे. आणि मला आठवतं की ज्यावेळेला ही माझी नेमणुकीची ऑर्डर आली, म्हणजे पहिल्या पोस्टिंगची जी ऑर्डर आली, की बाबा तुमचं सिलेक्शन झालंय ना, आता मी तुम्हाला अहमदनगर इथे पोस्टिंग दिलंय. तर त्यावेळेला ना मी आणि माझे वडील अशा अंगणामध्ये बसलेलो. मी आपल्या अंगणात झाडू मारत होते. आमच्या घरी ना असं पाळणा आहे बाहेर अंगणात, त्याच्यावर वडील बसलेले होते. आता ते सरकारी नोकरीत असल्यामुळे खाकी पाकीट पाहिल्यावर त्यांना कळलं आणि मी त्यांना दिलं नाही म्हणजे ते माझ्यासाठी आलेलं आहे. तर त्यांनी मला हम्म. विचारलं की हे काय आहे? म्हणजे ऍक्च्युली माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये माझ्या नोकरीबद्दल जो संवाद झाला ना, हा पहिला आणि शेवटचा. त्याच्यानंतर त्यांनी माझ्या नोकरीमध्ये मला काही प्रॉब्लेम आहे किंवा काही अशी काहीही ढवळाढवळ केली नाही. तर त्यांना मी म्हटलं की नाही माझी नेमणूक अहमदनगरला झाली. ते मला म्हणाले, "तुला ही नोकरी करायची आहे का?" तर मी म्हटलं, "हो, करायची आहे." तर मला त्यांनी जी ही मी जसं म्हटलं की पहिली आणि शेवटची आमच्यामध्ये कम्युनिकेशन माझ्या नोकरीबद्दलचं, ते मला म्हणे की "एक गोष्ट तू लक्षात ठेव, की जोपर्यंत तुला आपले प्रिन्सिपल्स आणि व्हॅल्यू सांभाळून काम करता येणार असेल ना, तोपर्यंतच करायचं. आणि ज्या दिवशी तुला वाटेल, की आपली प्रिन्सिपल्स आणि व्हॅल्यूज नोकरीसाठी कॉम्प्रोमाईज होतायत, त्या दिवशी नोकरीचा राजीनामा द्यायचा आणि घरी यायचं. आपल्याला तुला ही नोकरी करण्याची काहीही गरज नाही. तर ह्या सगळ्यांचे माझे शिक्षक झाले किंवा माझं कुटुंब झालं, माझे आई-वडील झाले. तर यांचे हे जे संस्कार आहेत ना, ते कुठेतरी आजही मला उपयोगी पडतायत. आता काय झालं, की मी खूप शाळा बदलल्यामुळे ना, बऱ्याचशा शिक्षकांची नावं ना मला आठवत पण नाहीत. तरी काही-काही जुन्या शाळा आहेत ना, तर त्याच्यातल्या जशी मी म्हटलं, की मी माझ्या आजोळी सुद्धा ना 6 महिने होते. वडिलांची बदली मध्येच झाली होती आणि मी जे म्हटलं, की 6वीचे 6 महिने मी नंदुरबारला होते. तर उरलेले 6 महिने मी माझ्या आजोळी होती. तर ह्या 4थी 5वी पासूनच्या सुद्धा माझ्या काही मैत्रिणी अजूनही माझ्या संपर्कात आहे ना. आणि असं कसं असतं ना, की तुम्ही मोठे झाले, की असं नाही की आपण म्हणतो, की मैत्री झाली. कॉलेजमध्ये होते किंवा तुम्ही प्रोफेशनल तुमच्या कलीग्स बरोबर होते. पण मला असं वाटतं ना, की ती मैत्री नसते. ती प्रोफेशनल रिलेशन्स असतात. आणि ॲक्चुअली खरी जर तुमची मैत्री जी होते ना, तर ती शाळांमधनं होते. कारण त्या मैत्रीमध्ये काही अपेक्षा नसतात. तर शाळांनी खरंच खूप दिलेलं आहे मला आणि मी त्या प्रत्येक शाळेची ऋणी आहे. कारण मला घडवण्यामध्ये त्या प्रत्येक शिक्षकाचा, त्या प्रत्येक शाळेचा माझ्यावर मी म्हणेल, की खरंच त्याचा तो अधिकार पण आहे. मला रजा-बिडको जास्ती आठवणीत राहायचं कारण असं होतं, की 9वी-10वी म्हणजे जेव्हा आपल्याला आठवणी आपण ठेवू शकतो अशा वयामध्ये मी रजेमध्ये आले आणि मग रमले. ग्रेट. हे जे रमणं होतं हे सगळं इतक्या वर्षांच्या वेगवेगळ्या शाळांमध्ये फिरून आलेल्या घट्ट झालेल्या पायाचं फलित होतं असं म्हणायला हरकत नाही. येस. मला वाटतं तू शाळेमध्ये असताना सुद्धा अतिशय फोकस होतीस.
तुला वाचनाची अगदी पहिल्यापासून आवड होती, तर ही आवड तुझ्यात कशी काय रुजत गेली आणि हे फोकस्ड राहणं, ध्येय निश्चिती ही सहज साध्य नसते, हे तुला नक्की कसं जमलं? वाचनाची आवड म्हणशील ना तर आमच्या घरामध्ये अगदी सगळ्यांनाच वाचनाची आवड होती पहिल्यापासूनच. म्हणजे माझे वडिलांचे जे वडील होते ना त्यांचा जन्म 1902 सालचा. मी 12वीला असेपर्यंत ते हयात होते, तर त्यांना सुद्धा वाचायची आवड होती. तर त्याच्यामुळे अरे वा. ही आवड जी आहे ना, ही मला घरातनच मिळाली. म्हणजे आमच्या घरामध्ये पहिले तर इतके पुस्तक होते, की एखादी लायब्ररी आम्ही सुरू करू शकलो असतो. तर अजूनही ती आवड आहे आणि मला ना हे मोबाईलवर किंवा टॅबवर वाचायला नाही आवडत. पुस्तक वाचण्याचा जो आनंद आहे ना, तो हे नवीन जे तुम्हाला म्हणतात, की तुमचे मोबाईल किंवा हे टॅब नाही देऊ शकत. तर ती आवड मला पहिल्यापासूनच घरामधनंच मिळालेली आहे ती. ओके, ग्रेट. आणि तू आता जे म्हणलीस ती गोष्ट मला सुद्धा इथे बोर्ड अँड अंडरलाईन करायला आवडेल. ते नवीन पुस्तक हातात घेतल्यावरती त्या कागदाचा स्पर्श, त्याचा वास आणि मग ते वाचणं, ह्याच्यात जी गंमत आहे ना, ती बाकी कशातच नाहीये. आणि गुलजारांची कविता या बाबतीत तुलाही माहिती असेल, किताब आहे ती आता आपण बोलायला नको, कारण आता आपला विषय वेगळा आहे. पण खरोखरच या वाचनाने जी समृद्धी मिळते ना, त्याला तोड नाहीये. त्या वाचनाने तुला कशा कशा पद्धतीने समृद्ध केलं असं तुला वाटतं? अ, असं म्हणताय काय असतं ना, की एखाद्या वेळेला तुमच्याकडे आता पण मी जज म्हणून जेव्हा काम करते ना, तेव्हा तुमच्या समोर एखादी काहीतरी खटला येतो किंवा एखादा दिवाणी स्वरूपाचा वाद येतो किंवा एखादं नवरा-बायको मधलं भांडण येतं. तर वाचनाने काय झालेलं असतं ना, की तुमच्या विचारांच्या ह्या ज्या कक्षा असतात ना, ह्या रुंद झालेल्या असतात. तर त्या एकाच गोष्टीकडे ना आपण वेगवेगळ्या अँगलनी पाहू शकतो. म्हणजे त्यांच्या जागी स्वतःला ठेवून आपण विचार करू शकतो, की असं नाही, की मला काय वाटतं, हे बघ कसं असतं, की आता ही नोकरी म्हणजे ना एक जबाबदारी आहे. जबाबदारी इन द सेन्स की जसं तू म्हटली की चित्रपटामध्ये ते हातोडा असतो. तर त्या हातोड्याचं वजन मला माहित नाही. पण ही नोकरी ना तुमच्या शब्दांना वजन देते. तुमच्या शब्दांनी तुम्ही काय करत असता, की दुसऱ्याचे हक्क ठरवत असता. दुसऱ्यांच्या बद्दलचे निर्णय तुम्ही घेत असतात. त्याच्यामुळे ना हे शब्द आणि ही जबाबदारी फार तोलून वापरावी लागते. कारण तुम्ही जेव्हा दुसऱ्यांचे हक्क ठरवता, तेव्हा तुम्ही अगदीच निष्काळजीपणे हे करू शकत नाही. आणि अशा वेळेला त्या समोरच्या खटल्यांमध्ये वेगवेगळ्या अँगलनी पाहण्यासाठी जे तुमचं वाचन असतं, जे समाजाबद्दलची तुम्हाला माहिती ह्या वाचनातनं मिळालेली असते किंवा काही कोणते मी सांगू का, मी कॉमिक्स पासून अगदी धार्मिक पुस्तकांपर्यंत सगळं वाचते. त्याच्यामुळे हे वेगवेगळ्या अँगलनी त्या एकाच समस्येकडे पाहण्याची ही जी कॅपॅबिलिटी आपण ज्याला म्हणतो ना, ही मला नक्की वाचनाने दिलेली आहे. मैत्रिणींनो, आता स्वर्णिता जे बोलतीये त्याच्यावरून तुमच्या लक्षात येत असेलच की किती बहुआयामी व्यक्तिमत्व तिचं आहे. आज ती ऍडिशनल चीफ जज अशी एक मोठी महत्वाची जबाबदारी सांभाळतीये. पण ह्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी तिने गेली 21 वर्ष प्रवास केलेला आहे. ह्या प्रवासाची सुरुवात 12वी नंतर कायद्याचं शिक्षण घ्यायचं ठरवून तिने केली. आणि फक्त कायद्याची बॅचलर्स डिग्री घेऊन ती थांबली नाही, तर BSL नंतर तिने LLB केलं, LLB नंतर LLM केलं आणि LLM नंतर सुद्धा फॉरेन्सिक सायन्सेस आणि फॉरेन्सिक सायन्सेस मध्ये तिने एक सर्टिफिकेट कोर्स केला, डिप्लोमा इन सायबर लॉ केला. म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये ती काम करते त्या क्षेत्रातलं कुठलंही अंग अस्पर्शी राहणार नाही. तिला त्या प्रत्येक गोष्टीची यथासांग माहिती असेल, पुरेपूर माहिती असेल, ह्याची तिने काळजी घेतलेली आहे. ही काळजी घेत असताना तिचं वाचन तिला कायमच मदतीला आलंय असं आताच तिने सांगितलं. पण स्वरा, 12वी नंतर 5 वर्षाचा डिग्री कोर्स करायचा, हे म्हणजे तसं ठरवणं सोपं नव्हतं. कारण इंजिनिअरिंग 4 वर्षात होतं, मेडिकल 4 वर्षात होतं, लॉला तुला 5 वर्ष लागणार होती. मग हे 5 वर्षाचं करण्याचं तुझ्या मनात का आलं? काय आहे ना, की ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्षाचा कोर्स होता. पण जेव्हा माझ्या मनामध्ये फिक्स झालं, की आपल्याला लॉच करायचं आहे, तर मी म्हटलं मग 12वी नंतर केलं तर कसं होतं, आपण जर हिशोब करून पाहिला ना, तर 12वी नंतर लॉ केल्यावर ग्रॅज्युएशनची 3 वर्ष, लॉचे 3 वर्ष हे 6 होतात. तर 12वी हम्म. नंतर उलट माझं 1 वर्ष वाचलं आणि दुसरं म्हणजे काय 5ही वर्ष मी कायद्याचा अभ्यास केला. त्याच्यामुळे मी हे ठरवलं होतं, की जर आपल्याला लॉच करायचं आहे, तर मग दुसऱ्या कुठल्या फील्डमध्ये जाऊन ग्रॅज्युएशन करण्यामध्ये पॉइंट काहीच नव्हता. आणि हे जे BSL ची तू डिग्री म्हणाली ना, ही LLB चे जेव्हा 3 वर्ष कंप्लीट होतात ना, त्याच्यानंतर ही BSL ची डिग्री मिळते. दॅट इज इक्विव्हॅलंट टू BA, BSc अँड BCom. म्हणजे त्या डिग्रीच्या जोरावर जर एखाद्याला वाटलं, की मला लॉ नाही पुरा करायचा, पण त्या डिग्रीच्या जोरावर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सला बसू शकतात. कारण दॅट इज इक्विव्हॅलंट टू ग्रॅज्युएशन डिग्री. तर ओके. त्याच्यामुळे मी ठरवलं, की जेव्हा लॉच करायचं आहे आपल्याला, तर मग उगाच दुसरीकडे वेळ घालवण्यापेक्षा जे फील्ड आपल्याला आवडते, जिकडे आपल्याला जायचं आहे,
तर त्याची सुरुवात आपण 12वी नंतरच करूया, म्हणून मग मी 12वी नंतर लॉ करायचा निर्णय घेतला. ग्रेट. आणि ही डिग्री तुझ्या पदरात पडल्यानंतर तू काही वर्ष प्रायव्हेट प्रॅक्टिस करत होतीस. ही डिग्री त्या मिळाली मला 1991 साली मला ही मिळाली. त्याच्यानंतर हम्म, जवळजवळ 8 वर्ष मी नाशिकच्या जिल्हा न्यायालयामध्ये वकील म्हणून काम केलं. सायमल्टेनियसली मी त्यावेळेला व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून एनपीटी लॉ कॉलेजमध्ये मी लेक्चर्स पण घेत होते. आणि त्याच्याबरोबर संध्याकाळी सगळं हे काम संपल्यावर ना काही विद्यार्थ्यांच्या मी लॉच्या ट्युशन्स पण घ्यायचे. तर हे अरे म्हणजे वा. माझं हे कसं एक आवडीचं क्षेत्र होतं. आणि कसं असतं ना की तुमचं जर आवडीचं क्षेत्र जर असेल तर तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी वेळ काढता. एखादी न आवडती गोष्ट करायला लागली की जसे आपल्याला एक्सक्युजेस आणि कारणं सुचतात, तर तसं जर तुम्ही आवडीचं जर काम करत असाल ना तर तुम्ही ते मनापासून करतात. आणि हे काम मला खरंच फार मनापासून आवडतं. मी एन्जॉय करते हे सगळं. या तुझ्या 8 वर्षातल्या प्रायव्हेट प्रॅक्टिस मधले काही अनुभव आम्हाला सांग ना. प्रॅक्टिस मधले तसे अनुभव जर म्हणशील ना तर कसं असतं की तुम्हाला एक कम्युनिकेशन स्किल तुमचं डेव्हलप होतं, की तुम्ही क्लायंटशी लिटिगंट्सशी कसं डील करतात. आणि दुसरी एक गोष्ट तुमची जी डेव्हलप होते ना प्रॅक्टिसने, की कसं असतं ना की तुम्हाला साक्षीदाराच्या जेव्हा तुम्ही उलट तपास घेता किंवा तुम्ही त्यांची एक्झामिनेशन चीट घेतात, तो काय दरवेळेला तुम्हाला पाहिजे तसं बोलेलच असं काही नसतं. तर मग त्याचा ट्रॅक नाही, चुकत असेल, बरोबर. त्याला ट्रॅकवर आणणं हे फार स्किल असतं. तर हे स्किल किंवा मग हळूहळू काय होतं की रोजचे तुम्ही काही शेकड्यांनी लोक बघतात. आजही काय होतं की रोजचे कमीत कमी मी शेकड्यांनी लोक बघते. तर जी बॉडी लँग्वेज रीड करायची जी सवय असते ना, की त्याची आपण काय म्हणतो की देहबोली बोलते. तर ही देहबोली वाचायची सवय ना ही मला प्रॅक्टिस मधनं लागली. आणि त्याचा फायदा मला ही नोकरी करत असताना पण झाला, की जेव्हा एखादा विटनेस एखादं वाक्य बोलतो आहे किंवा त्याची बॉडी लँग्वेज वरनं सांगते की हा काय करणार आहे किंवा काय सांगणार आहे. तर हे जे माणसं वाचणं ही जी गोष्ट आहे ना ही मला प्रॅक्टिसने दिली. माणसं वाचायला त्यांनी मला शिकवलं. ग्रेट, ग्रेट. ह्या तुझ्या प्रॅक्टिस मधली प्रायव्हेट प्रॅक्टिस करत असतानाची एखादी लक्षात राहिलेली किंवा अशी आजपर्यंत भिडलेली एखादी केस आम्हाला सांगू शकशील? मला असं वाटतं ना ते आहे त्याच्यातलं, पण तो खटला आपण जरा टाळलेला बरा होईल. तर कारण काय असतं ना की वाद मिटलेले असतात. कोणाला तरी असं वाटायला नको की पहा बा माझ्या अनुभवाचं तुम्ही हे असं करताय, तर घडून गेलेली नाही, गोष्ट टाळूयात आपण. पण म्हणून अगदी मी कसं अगदी. म्हटलं की मी मला माणसं वाचायला त्यांनी मला नक्कीच शिकवलं. एवढं मात्र मी नक्की सांगेन. ग्रेट, ग्रेट. मला आठवतंय शाळेमधल्या सगळ्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये, उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेमध्ये तू अगदी तुझी वेगळी चमक दाखवून द्यायचीस. ह्या सगळ्या ज्या स्पर्धांमध्ये तुझा सहभाग होता त्याचा तुला आता उपयोग होतो का ग? नक्कीच, नक्कीच होतो. काय असतं जसं तू म्हटले, की उत्स्फूर्त वक्तृत्व असतं. ते कसं असतं, की तुम्हाला ऐन वेळेचा दिलेला विषय हा असतो. तसं ना कोर्टामध्ये पण काम करत असताना असं असतं, की ऐन वेळेला तुमच्यापुढे काहीतरी येणार असतं हे तुम्हाला माहीत नसतं. मग तो पण तो उत्स्फूर्त वादविवादासारखा किंवा उत्स्फूर्त वक्तृत्वासारखा हा विषय असतो, की तुम्ही आता त्याच्यावर अचानक काय करणार? कधी-कधी असे प्रसंग येतात, की अचानक काहीतरी एखादा अर्ज येतो तुम्हाला आणि तुम्ही तो पोस्टपोन नाही करू शकत. तर तुम्हाला इमिडिएटली त्या क्षणाला चूक बरोबर हा भाग वेगळा झाला, पण त्या क्षणाला तुम्हाला काहीतरी निर्णय घेणं गरजेचं असतं. तर पुन्हा इथे जे मदतीला जे वाचनाची जी सवय आहे, ती माणसं वाचायची जी सवय आहे, ही तुम्हाला कामाला येते. तर हे जे वादविवादासाठी सुद्धा तुम्ही एक उत्स्फूर्तपणे जेव्हा तेव्हाच बोलू शकता, की जेव्हा तुमच्याकडे काहीतरी मटेरियल आहे. आणि हे मटेरियल काय अचानक आपल्याला येत नाही किंवा डोक्यातनं असं हार्ड डिस्क सारखं असं काही नाहीये आपल्याकडे, की ते मेमरीमधनं काढलं बोललं. तर ही मेमरी जी आहे, ही आपली म्हणजे पुस्तकातनं मिळालेला अनुभव, लोकांना वाचून आलेला अनुभव, याच्या आधारे तुम्ही डील करू शकता. तसंच कामाचं पण आहे. तुमचा कामाचा अनुभव मी म्हणूनच मी नेहमी काय म्हणते माहितीये का, की हम्म, आपल्याबद्दल आपण स्वतः बोलण्यापेक्षा ना आपल्या कामाने बोललं पाहिजे. अगदी बरोबर. अगदी तर बरोबर. त्याच्यामुळे त्याच्यामुळे ह्या सवयीने मला काम करणं थोडं सोपं जातं. ग्रेट, ग्रेट. तू एनएसएस आणि एनसीसी मध्ये पण चमक दाखवलेली आहेस. एनसीसीचे तुझे परेड करतानाचे फोटो पण मी पाहिलेले आहेत, त्या आठवणी पण तू शेअर केलेल्या आहेत. त्या एनएसएस किंवा एनसीसीच्या कॅम्प मधल्या काही आठवणी आम्हाला सांगशील? बेसिकली काय झालं, की मला ना मी जसं म्हटलं, की युनिफॉर्मचं मला फार पहिल्यापासून अट्रॅक्शन होतं. ॲक्चुअली लॉ कॉलेजमध्ये ना एनसीसी नव्हतं. तर एनसीसीसाठी मी केटीएचएम कॉलेजला जायचे. तर एनसीसीची मी अंडर ऑफिसर होते आणि एनसीसीमध्ये फायरिंग असतं. .22 डिलक्सने ते फायरिंग करायला देतात. तर मला बरोबर. बेस्ट फायरर ऑफ द इयरचा माझ्याकडे एनसीसीचा अवॉर्ड आहे. तर क्या बात है. ग्रुपिंगसाठी मला ते प्राइज मिळालेलं होतं. आणि मी तुला सांगेन, की काही गोष्टी आपण जे म्हणतो ना, की विरासतमध्ये मिळतात. तर माझ्या वडिलांचं पण फायरिंग फार चांगलं होतं.
तर मी अच्छा. बऱ्याच वेळा करते की माझ्या क्वालिटी आणि माझ्या वडिलांमधल्या क्वालिटीशी मी नेहमी कम्पेअर करायचा प्रयत्न करते ना. आणि मला असं वाटतं की बऱ्याचशा ह्या ज्या क्वालिटी आहे ना, ह्या मी डेव्हलप केल्या असं म्हणण्यापेक्षा ना, ह्या मला मूळतःच माझ्या वडिलांकडनं मिळालेल्या आहेत असं मला बऱ्याचदा वाटतं. जीन्स मधून आलेल्या आहेत तुमच्या. येस. ग्रेट ग्रेट. तू आता खूपच तटस्थ वृत्तीने तुझं काम करते आहेस, पण हा जो निरक्षीर विवेक आहे हा लहानपणापासून तुझ्यामध्ये होता का? तू भावंडांची भांडणं पण तेवढीच करायचीस का? नाही, नाही, नाही. मी फार म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना, की फार खोडकर. इव्हन कॉलेजमध्ये सुद्धा मला आठवतं मी लॉ कॉलेजला पण जायचे. तर आमच्या गीता देशपांडे म्हणून मॅडम होत्या. मला म्हणायच्या, "अरे किती बोलते तू? तू खाली आलेली ही 3ऱ्या मजल्यावर पण तुझा आवाज येतो." म्हणजे त्या तर मला टॉम बॉयच म्हणायच्या. पण अरे कसं बाबा. असतं ही नोकरीचं कसं आहे ना, की तुमच्यावर खूप सारे बंधनं येतात. हम्म. तुमचं सोशल गॅदरिंग जे असतं ते बऱ्यापैकी प्रमाणात कमी होतं. तुम्ही काय बोललं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे आणि ह्याच्यावर थोडीशी बंधनं येतात. काय होतं सुरुवातीला तुम्हाला असं वाटतं, की "अरे काय हे? माझ्यावर ही काय बंधनं?" तर सुरुवातीला ना पहिलं वर्ष पण माझं असं व्हायचं, की मला असं वाटायचं, की नाही, नाही आपण एवढ्या बंधनामध्ये हे काम नाही करू शकत. पण जसं-जसं तुम्ही हे नोकरी करता ना, तेव्हा लक्षात येतं, की ही बंधनं तुम्हाला शांतपणे, व्यवस्थितपणे, निरपेक्षपणे काम करता येण्यासाठीच गरजेची आहे. तसं 3 वर्षांनी बदली होणं सुद्धा हे फार आवश्यक आहे. कसं होतं, की सगळेच तुम्ही एकमेकांना वाचायला लागतात ना, मग अशा परिस्थितीमध्ये एक ठराविक अंतराने तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जाणं, हे फार तसं गरजेचं असतं. म्हणजे ही बंधनं जी सुरुवातीला बंधनं वाटतात ना, मग ॲक्चुअली नंतर रिअलाईज होतं, की अरे नाही, हे आपल्याला सुरक्षितपणे आणि व्यवस्थितपणे काम करण्यासाठी हे आवश्यक आहे. आपल्याला एक वेगळं शहाणपण देण्यासाठी ही बंधनं काम करतात, ती जाचक काम नाहीयेत ह्याची तुला जाणीव जास्त झाली. म्हणजे आता मला 22 वर्ष मी कंप्लीट केली आता. मला अजिबात ह्या बंधनांचा आता आता काही त्रास होत नाही. आय आय एन्जॉय म्हणजे कसं असतं, की ह्या नोकरीमुळे एक झालं, की मी स्वतःची कंपनी पण एन्जॉय करायला शिकले. बरोबर. प्रत्येक वेळी दुसऱ्या कोणाची तरी सोबत शोधण्यापेक्षा स्वतःची स्वतःची कंपनी कंपनी. किती येस. आय कॅन येस. अगदी, अगदी बरोबर, अगदी बरोबर. तू आत्ताच म्हणालीस, की गेल्या 22 वर्षातही दर 3 वर्षांनी तुझी बदली होते. तू बदली होऊन कुठल्या गावाला जाऊन आलीस आणि त्या गावातली एक छानशी आठवण आम्हाला सांग, नोकरी व्यतिरिक्तची. अ, तसं म्हणशील ना, तर मी जसं म्हटलं ना, की सोशल फार मी झाले नाही. मी पण ती बंधनं थोडीफार मी स्वीकारायला सुरुवात केली. तर सगळ्यात पहिलं पोस्टिंग माझं होतं अहमदनगर. हं, अहमदनगरमध्ये मी सांगेल ना, की ॲक्चुअली खरंच त्या लोकांनी खूप भरभरून प्रेम दिलं. आता माझं पहिलं पोस्टिंग होतं, मला 22 वर्ष झाले. पण आजही तिथले लोकं कोणी भेटले ना, की फार प्रेमाने भेटतात. तर तू जसं म्हणालीस, की याच्या व्यतिरिक्तची काय आहे, तर माझ्याकडे ना एक भाडेकरू मालकाच्या खटल्यामधले पक्षकार होते. तर हं, मी केसबद्दल नाही सांगत आहे. काय झालं, मी नगरमध्ये असताना जे तू म्हणालीस, की सर्टिफिकेट कोर्स इन फोरेन्सिक अँड मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स. तर मी ते हं, नोकरीत असताना, नगरला असताना मी ते केला होता. आणि त्या हं. कोर्समध्ये मी पहिली आले. तर मी अरे ॲक्चुअली वाह! नगरवरनं बदलून गेले होते आणि मी पहिली आल्याची बातमी नगरच्या पेपरमध्ये आली होती. तर त्याच्यातल्या एका पक्षकाराचं माझी नगरवरनं बदली झाली ती औरंगाबादला झाली. तर हं, हं, नगरसाठी हायकोर्ट औरंगाबाद. तर तिथे त्या पक्षकाराचं काहीतरी मॅटर त्या औरंगाबाद हायकोर्टामध्ये होतं. आणि एसटी स्टँडवरनं हायकोर्टला जायचं म्हणजे मध्ये डिस्ट्रिक्ट कोर्ट लागायचं. तर हं, माझा शिपाई होता अली म्हणून, त्याने मला सांगितलं, "मॅडम अशा-अशा नावाच्या माणसाला तुम्हाला भेटायचंय." म्हटलं, "काय काम आहे?" हं, माझा पहिला प्रश्न कोणी म्हटलं, की असतं, की "काय काम आहे?" सहसा मी चेंबरमध्ये भेटत नाही. जे काही असेल तुम्ही ते कोर्टामध्ये सांगा. नाही म्हणे, "त्याचं तुमच्याकडे कोर्टात काही काम नाहीये. ते नगरचे आहेत." ते म्हणाले, "मला फक्त 2च मिनिटं भेटायचंय." हं, तर तो हं, त्या हं. केसमधल्या पक्षकाराचा लहान भाऊ होता. तो म्हणाला, की "माझा भाऊ अगदी अंथरुणाला खिळून आहे. पण तुमचा पहिला नंबर कशात तरी आल्याचं त्यांनी वाचलं आणि त्यांनी मला सांगितलं, की नाही तू औरंगाबादला जातोय ना, तर 2 मिनिटं थांबून मॅडमचं अभिनंदन कर." तर तो एक क्या वेगळा बात! प्रसंग होता, की लोकं तुम्हाला रिकॉग्नाइज करतात. तुमच्यात म्हणजे तुम्ही ॲक्चुअली तसं पाहिलं तर पर्सनली मी त्यांना काही देत नाही. किंवा हं, असं होऊ शकतं, हं. की एखाद्या खटल्याचा निकाल होतो, तर काय दोघांच्या बाजूने होतो, होऊ पण शकत नाही. कोणाच्या तरी एकाच्या बाजूने होणार, कोणाच्या विरुद्ध होणार आणि अशाही परिस्थितीमध्ये जर कोणी तुम्हाला एवढी आपुलकी दाखवत असेल, तर निश्चितच छान वाटतं. अगदीच, अगदीच. बरोबर. ही पहिल्या पोस्टिंगची आठवण. अशीच एखादी रुजलेली कुठली अजून आठवण आणि बाकी कुठल्या गावांना तू जाऊन आलीस ते पण आम्हाला सांग? मी अहमदनगर नंतर जसं मी म्हटलं, की मी औरंगाबादला गेले आणि औरंगाबाद नंतर मी पुण्याला गेले. हं. पुण्यावरनं मी गेले नंतर नवी मुंबईला. नवी ओके. मुंबईवरनं
एकच वर्षामध्ये माझी बदली डेप्युटेशनवर दमन दीव आणि दादरा नगर हवेलीची लॉ सेक्रेटरी म्हणून झाली. आता ते लॉ ग्रेट. सेक्रेटरी म्हणून हे काम माझ्यासाठी जरा वेगळं होतं, कारण माझ्याकडे ज्युडिशियल वर्क नव्हतं. आणि तिथे बेसिकली माझा जॉब होता की दमन दीव आणि दादरा नगर हवेली ह्या ज्या 2 युनियन टेरिटरीज आहेत, केंद्रशासित प्रदेश आहेत, आता ते एक झालेत, पण त्यावेळेला ते वेगळी वेगळी होती. तर त्यांचे जे सरकार आहे, त्याचं जे सेक्रेटरिएट मधलं जे ऍडमिनिस्ट्रेटर म्हणजे आपल्याकडे जे राज्यपाल आहेत तसे, तर प्रत्येक सरकारी डिपार्टमेंटला मॅटरमध्ये जे फाईल माझ्याकडे येईल त्याच्यावर कायद्याचं ओपिनियन देण्याचं काम माझ्याकडे होतं. तर हा बर. वेगळा तिथला वेगळा एक एक्सपिरियन्स असा म्हणजे कसं की युनियन टेरिटरीला एखादा कायदा बनला की त्या हम्म. राज्याने किंवा त्या युनियन टेरिटरीने तो त्या राज्याला लागू करून घ्यायचा असतो नोटिफिकेशन करून. आणि नुसतं प्रत्येक कायदा असला ना तरी त्याच्या खालचे नियम वेगळे बनवावे लागतात. तर फॉर्च्युनेटली म्हणजे असं झालं की मी जेव्हा तिथे जॉईन झाले तर बरेचसे कायदे बनायच्या प्रोसेसमध्ये होते. बऱ्याचशा हम्म. कायद्यांच्या जे नियम बनवलेले नव्हते. एरवी तर काय एक जज म्हणून मी आयते जे बनवलेले कायदे ते वापरते. पण त्या ठिकाणी मला ना हे कायदे बनवण्यामध्ये ह्या प्रोसेसमध्ये मला सामील होता आलं. कारण माझ्या डिपार्टमेंटला कायद्याचं ज्ञान असणार स्टाफ होता मदतीला, पण कायद्याचं नॉलेज असणारी दुसरी व्यक्ती माझ्या मदतीला नव्हती. त्याच्यामुळे ओके. कायद्याचा ड्राफ्ट बनवून ते मंजुरीसाठी पाठवून तो कसा मंजूर होतो, कसं लागू होतो, ही सगळी प्रोसेस मला ना त्या पोस्टिंगमध्ये शिकायला मिळाली. तर तिथून मग मी दमण दीववरनं प्रमोशनवर मग मी अलिबागला गेले. ओके. अलिबागवरनं 6च महिन्यामध्ये मग मुंबईमध्ये जे इमॉरल ट्रॅफिक प्रिव्हेन्शन ऍक्ट खालचं स्पेशल कोर्ट आहे. की ज्याच्यामध्ये फक्त त्या जे जबरदस्तीने मुलींना वेश्या व्यवसायाला लावलं जातं, त्याच केसेस हम्म. त्या कोर्टामध्ये चालतात. तर मी म्हणेल की माझ्या ह्या 22 वर्षाच्या प्रवासामधला ना तो टप्पा माझ्यासाठी फार महत्वाचा होता, की त्याने ना मला एक माणूस म्हणून फार समृद्ध केलं. ज्याला आपण हम्म. म्हणतो ना सोशल ऑब्लिगेशन्स जी आपली आहेत ती डिस्चार्ज करायची संधी ना मला त्या न्यायालयाने दिली. काय व्हायचं सुरुवातीला जेव्हा त्याच्यामध्ये ना मुलींची पण इन्क्वायरी करण्याची एक इन्क्वायरीचा भाग आहे. कसं असतं की तुम्ही टीव्ही सिरियल मधनं पाहणं किंवा पुस्तकातनं वाचणं काही गोष्टी त्याचा एवढा इम्पॅक्ट नसतो. पण जेव्हा हम्म. तुम्ही ती व्हिक्टीम आहे त्या गुन्ह्याची किंवा ती जी बळीत आहे, जेव्हा डायरेक्टली तिच्या तोंडून तुम्ही काही गोष्टी ऐकता ना, तर मग त्या तुम्हाला फार खोलवर उठतात. तर म्हणजे बरोबर. त्या न्यायालयामध्ये जेव्हा मी पहिले 6 महिने काम केलं ना, तर माझी प्रचंड चिडचिड व्हायची. कारण मी डायरेक्टली त्या मुलींकडनं काही गोष्टी ऐकायची आणि मला असं वाटायचं आपण स्वतःला माणूस कसं म्हणवू शकतो. असं म्हणवतो. बरोबर. तर त्या एक न्यायालयाने ना मला माझे जे सोशल ऑब्लिगेशन आहे ना, ते पूर्ण करायची संधी मला त्यांनी दिली आणि मलाही मनाला कुठेतरी समाधान वाटतं, की त्या सगळ्यांचं कदाचित मी पुनर्वसन करू नाही शकले. पण मॅक्सिमम जितक्या मुलींना मला त्याची संधी देता येईल ना, मी ते देण्याचा प्रयत्न केला आणि त्या संधीचा खूप मुलींनी फायदा पण उचलला. आणि आज त्या त्यांच्या बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आज त्या कार्यरत आहे ना, त्याचं मला कुठेतरी समाधान आहे, की म्हणजे ते हे बऱ्याचशा गोष्टी कसं पाहतो ना, आता समाजसेवक पण काम करत असतात किंवा तुम्ही सगळे आपण सगळे वेगवेगळ्या थरावर काम करत असतात. पण काही गोष्टी पाहिल्या किंवा मी मी स्वतःच काही केलेले आदेश किंवा मी स्वतःच काही केलेल्या गोष्टी पाहिल्या, की मग मला मनाशी वाटतं, की अरे नाही आपला निर्णय हा चुकला नाही. कारण ह्या बऱ्याचशा गोष्टी मी ज्या ह्या पदावर असल्यामुळे करू शकले ना, कदाचित मी त्या दुसऱ्या कुठल्या ठिकाणी असते तर करू नसते शकले. तर हे बरोबर. समाधान जे आहे की मी समाजाचं काहीतरी देणं लागते. समाजाने मला खूप काही दिलंय. आजही आपण समाजाकडनं भरपूर काही घेत असतो. तर हे समाजाचं देणं थोड्याफार का प्रमाणात होईना परत करण्याची संधी मला त्या न्यायालयाने दिली. आणि मग तिथून माझी पुन्हा बदली झाली ती संगमनेरला झाली. संगमनेरमध्ये पण सांगते मी ट्रेंड मेडिएटर आहे. मेडिएटर म्हणजे आता कसं आहे, की आपल्याकडे मध्यस्थीने खटले किंवा दावे सोडवण्याचा कोर्टाचा प्रयत्न असतो, की तुम्ही भांडू नका, आपसामध्ये बसून तुम्ही तुमचे सोडवा. कसं असतं कधी-कधी इगोचा प्रॉब्लेम असला, की मग थर्ड त्रयस्थ माणसाने काहीतरी पुढाकार घेऊन मग त्यांचे प्रॉब्लेम सोडवण्याचे किंवा त्यांना तुम्ही वेगवेगळे ऑप्शन देण्याचे, की बाबा तुमचा हा ह्या पद्धतीने सोडत नाहीये ना, मग तुम्ही ह्या पद्धतीने सोडवून बघा. असा विचार करताय का असा विचार करा. हा त्रयस्थ माणूस लागत असतो आणि या सगळ्या प्रोसेस मधला ते त्रयस्थ माणसाचं काम हा मेडिएटर करत असतो. तर हे काम करत असताना मी तुला सांगू का जवळ-जवळ मी संगमनेरला 2च वर्ष असेल, पण प्रत्येक वर्षामध्ये मी 50 पेक्षा जास्ती मॅटर सेटल केले. आणि त्याच्यातल्या बाप. त्याच्यात हे जे वैवाहिक जे वाद होते ना, त्या खटल्यांमध्ये मी जास्तीत जास्त मॅटर सेटल करू शकले. तर त्यामुळे काही वकिलांचा एवढा विश्वास होता, की मध्यस्थीसाठी जर मॅटर पाठवायचं झालं ना, तर ते सांगून ठेवायचे, की नाही हे महाले मॅडमकडे पाठवा.
तर हे पण एक आहे, की दरवेळेला तुम्ही अगदी भांडूनच वेगळं व्हायला पाहिजे किंवा एकमेकांचं तुम्ही उणं-धुणं काढूनच व्हायला पाहिजे, तर असं काही नाही. तर मध्यस्थीचा हा फायदा पण आहे, की तुमचा वेळ वाचतो, तुमचा पैसा वाचतो, तुमचा मनस्ताप वाचतो. त्याच्यामुळे आजकाल आमचा न्यायालयांचा हाच भर असतो, की लोकांना मध्यस्थीकडे पाठवण्याचा प्रयत्न करावा. तर ते काम माझं म्हणजे त्या कामामध्ये जास्तीत जास्त काम करण्याची संधी ना मला तिथे संगमनेरला मिळाली. ओके, ओके. तिथून मग पुन्हा 10 महिन्यांसाठी माझी बदली अहमदनगरला झाली. आणि मग अहमदनगरमधनं मी पुन्हा आता इथे मुंबईमध्ये आहे. तर आता ह्या वर्षी माहित नाही कुठे जाईल, कारण हे 4थं वर्ष आहे. कोविडमुळे 1 वर्ष वाढलं. तर पुन्हा विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर सारखं पुन्हा नवीन ठिकाणी जायला सज्ज व्हायचं, नवीन अनुभव घ्यायला सज्ज व्हायचं. स्वर्णिता, तू जे हो, तर संगमनेर सांगत हां. होतीस. हां, ते मध्यस्थ म्हणून मग त्याच्यामुळे तो जो एक अनुभव होता ना, तो फार समृद्ध करून जाणारा होता. की लोकांचं काहीतरी मत असतं, की कोर्टामध्ये फार वेळा चकरा माराव्या लागतात आणि मग वर्षानुवर्ष त्या केसेस पेंडिंग असतात. तर त्या पेंडिंग पडायला पण काही कारणं असतात. पण आपण आता तो विषय नाही आपला, त्याच्यावर अनेक कारणं असतात. आणि त्याचमुळे ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये काय असतं ना, की प्रत्येकाला काहीतरी इन्स्टंट सोल्युशन हवं असतं. तर आम्ही त्यांना तेच म्हणतो, की तुम्ही मध्यस्थीचा मार्ग स्वीकारा. कारण कसं असतं, की कोर्टामध्ये तुम्ही जेव्हा केस चालवतो, हा पुरावा देणार, तो पुरावा देणार, निकाल कोणाच्या तरी एका बाजूने जाणार. बरं काय चाललेलं असतं पक्षकारांना प्रोसेस अगदीच कळत असते न्यायालयाची असंही काही नाही. पण मध्यस्थी ही अशी एक प्रोसेस आहे ना, की त्याच्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग हा पक्षकारांचा असतो. आणि ते ठरवत असतात, की आपल्याला हे भांडण कोणत्या पद्धतीने सोडवायचं आणि आमचं काम फक्त एक तटस्थ मार्गदर्शकाचं असतं, की कुठेतरी आता "अरे, इथे थांबले का तुम्ही? इथे तुम्हाला पुढचं दिसत नाही का? मग ठीक आहे, आम्ही तुम्हाला एक मार्ग दाखवतो. त्या मार्गावरनं तुम्ही बघा, की तुमच्या भांडणाचं कुठे काही सोल्युशन निघतंय का?" तर हे भांडण सोपवण्यासाठीचा हा मार्ग अतिशय प्रभावी आज काम करतोय आणि अनेक हजार म्हणजे शेकड्यांनी खटले दरवेळेला ना ह्याच्यामध्ये निघतात, की मध्यस्थी असू दे किंवा लोक अदालत आपण बातम्या पाहतो, की लोक अदालतमध्ये एवढे खटले हे संपले. तर हे आज ते आपसामध्ये भांडून वेळ पैसा वाया घालवण्यापेक्षा आम्ही एन्करेज करतो पार्टीला, की तुम्ही हे ज्याला आम्ही अल्टरनेट डिस्प्यूट सेटल करण्याचा एखादा मोड म्हणतो, की तुम्ही लोक अदालतमध्ये जा किंवा तुम्ही मध्यस्थीमध्ये जा, की जिथे तुम्ही ठरवणार आहात, की तुमचं भांडण कशा पद्धतीने तुम्हाला संपवायचंय. थांबवायचं. बरोबर, म्हणजे बरोबर. त्याच्यामध्ये कोणी हारलेला नसतो, कोणी जिंकलेला नसतो. दोघं पार्टीज आपल्या मनाने ठरवतात, की आपल्याला काय निकाल हवा आहे. तर हा एक ते ट्रेन मेडिएटरचं जे ट्रेनिंग मिळालं ना, त्याचा पण हा फायदा इकडे हा होऊ शकतो. तर खूपच छान. तिथून एवढ्या सगळ्या खटल्यांमध्ये तू सामंजस्याने निकाल दिलास किंवा त्यांचे प्रश्न मार्गी लावलेस. मला ना तुझं हे सगळं बोलणं ऐकताना टीव्हीची स्क्रीन किंवा सिनेमाची स्क्रीन आठवते. त्या स्क्रीनवरती एवढ्या गोष्टी घडत असतात, ज्वालामुखी होत असतात, कुठे प्रेमाचे राग लावले जातात, कुठे खानदान की दुश्मनी काढली जाते. बरंच काय 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 होत असतं, ते सगळं तिथे घडत असतं. पण ती टीव्हीची स्क्रीन तटस्थ असते. त्या टीव्हीला किंवा त्या स्क्रीनला काहीही होत नाही. तशीच तटस्थता तू तुझ्या अंगी बाणवलेली आहेस असं मला जाणवतंय. हॅट्स ऑफ, तू इतकी शांतता स्वतःच्या मनाची राखू शकतेस. पण मला वाटतं शांतता राखण्यासाठी तुझे छंद पण तुला नक्कीच मदत करत असणार आहे. अगदी ते नक्की, नक्की. छंदांविषयी थोडीशी आम्हाला माहिती सांग आणि ते छंद तू जोपासतेस ते पण सांग. मी जसं म्हटलं, की मला वाचायला आवडतं. तर काय झालंय पण थोडंसं अवांतर वाचन ना थोडंसं आता कमी झाल्यासारखं वाटतंय. कारण काय होतं, की एखादं तुम्हाला ऑर्डर करायची असते, एखादा निकाल द्यायचा असतो. तर मग तुम्ही प्रेफरन्सनं काय होतं, की म्हणजे वाचन होत नाही असं नाहीये, पण आता कायद्याचं वाचन जरा थोडंसं जास्ती होतं असं वाटतंय. अ, मला पेंटिंगची आवड आहे, की मला फिरायला म्हणजे ट्रेकिंगला वगैरे मला जायला आवडतं. मला फोटोग्राफी म्हणजे मला स्वतःचे आणि दुसऱ्याचे फोटो काढायला फार आवडतात. अ, अरे वा. ह्या अशा अनेक गोष्टी आहेत. मी स्पोर्ट्समध्ये होते. तर मला म्हणजे एका वेळेला ना बऱ्याच असं कधी-कधी असं होतं, की मला असं वाटतं, की एकाच लेव्हलवर आपण बऱ्याच काही गोष्टी करायचा प्रयत्न करतो. पेंटिंगही माझं थोडंसं ना मागे पडलेलं होतं. पण मला ह्या लॉकडाऊनने ना पुन्हा ती संधी मला ती दिली. माझ्याकडे लॉकडाऊन चालू व्हायच्या वेळेला सुदैवाने मी म्हणेन, की मला माहीत नाही काय असेल ते इंट्युशन म्हण की काय म्हण, की 1 आठवडा आधीच मी ना कलर मागवलेले होते ऑनलाईन. ते कलर आलेले होते आणि माझ्याकडे कॅनव्हास होता. तर त्याच्यामुळे हा काहीसा मागे पडलेला माझा जो पेंटिंगचा छंद होता, तर ह्या लॉकडाऊनमध्ये ना मला तो पुरा करायला मिळाला आणि बरेचसे पेंटिंग मग मी त्या दरम्यान ते मी केले. वाचनाचं जसं मी म्हटलं, की मी कॉमिक्सपासून अगदी पोथीपर्यंत काहीही वाचू शकते.
तर ते मला आवडतं आणि जशी संधी मिळेल तसं ते मी वाचते. आताही माझ्याकडे खरं काही पुस्तकं मी आणलेली आहेत, की आवडतात म्हणून ती आणून ठेवलेली आहे. पण कसं असतं ना, की मला अगदी थोडं 2 पानं आज वाचले, 2 पानं तसं असं नाही होत माझं. मला एखादी गोष्ट आवडली ना, की मी सलग ती वाचते. तर मला आठवतं, की मी शाळेत असताना मावशीकडे गेलेली होती सुट्टीला. तर तिथे हम्म. छावा ही कादंबरी मी मावस भावाकडे पाहिली. आणि मला जायला काही तासच होते. पण मी ते दुसरं काही न करता ती कादंबरी अगदी पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत जायच्या आधी वाचून काढली. तर वाचनाचं मला प्रचंड वेड आहे, पण ते थोडंसं आता थोडंसं मागं पडलं आहे. कारण कामाच्या ह्याच्यामध्ये अ, ते थोडं दुर्लक्ष झाल्यासारखं असं वाटतंय. पण मला ते काही पुस्तकं माझी आजी आहेत, की ती माझी वाट पाहतात, की "अरे, ते तू कधी वाचून संपवते." तर सगळ्यात प्रेफरन्सली थोडासा वेळ मिळाला, तर ते वाचायची आहेत, मला ती संपवायची आहेत. जसं मी म्हटलं, की मला खूप शिकवतात. तू मला जरा अनुभवाबद्दल बोलत होती ना, तर मला आता थोडासा एक अनुभव क्लिक झाला. तो न्यायालयामध्ये घडलेला नाहीये. पण मी जसं हम्म. म्हटलं, की तुम्हाला तुमचं काम आहे, माझं काम जे आहे, की कसं असतं ना, की मला एक वकील कायम म्हणायचे, की "मॅडम जर एखादा जर सायकॉलॉजी शिकणारा जर विद्यार्थी असेल आणि त्याला खरंच माणसांची जर सायकॉलॉजी बघायची जर असेल ना, तर त्याला न्यायालयासारखं क्षेत्र नाही. कारण इथे ना लोकं आपले मुखवटे बाजूला ठेवून भांडणं घेऊन आलेले असतात. तर तसं ते देहबोली वाचायची मी जसं म्हटलं, की मला ते शिकवलं त्यांनी, की देहबोलीवरनं बऱ्याचशा गोष्टी कळतात. तर असं झालं त्यावेळेला मी मुंबईला असताना ना इलेक्शन होतं. तर मुंबईला आणि हम्म. नाशिकला एकाच दिवशी मतदान होतं. तर हम्म. माझं मतदान होतं नाशिकला. तर मी विचार केला, की चला अनायासे जर सुट्टी आहे, दोन्हीकडे एकाच दिवशी मतदान आहे, तर आपणही आपल्या मतदानाचा हक्क बजावावा. म्हणून मी हम्म. मतदानाला आले आणि दुसऱ्या दिवशी मुंबईला परत जायला पंचवटीने म्हणून मी प्लॅटफॉर्मवर उभी होते. तर कसं असतं ना, एखादी गोष्टी म्हणजे नॉर्मलपेक्षा थोडीशी वेगळी वाटली ना, की आपलं सारखं-सारखं लक्ष तिकडे जातं, तसं त्या बाबतीत घडलं. बरोबर. थोड्या वेळाने एक बरोबर. मुलगी आली आणि माझ्या थोड्या अंतरावरती उभी राहिली. काय माहिती हम्म. पण मला असं वाटलं ना, की ती मुलगी जी आहे ना, ती तिच्या वयापेक्षा मोठं दिसण्याचा प्रयत्न करते असं मला वाटलं. तुला हम्म. आठवतं की मराठी जुन्या पिक्चरमध्ये ते बेल बॉटम वाले ड्रेस आणि मग तो टॉप आणि ती अशी वेगळीच हेअरस्टाईल. तर तशा येस. अपीअरन्समध्ये ती होती. तर मला असं काय माहिती राहून-राहून असं वाटलं, की ही मुलगी ना आपल्या वयापेक्षा मोठी दिसण्याचा प्रयत्न करते. आता ती थोडीशी काय म्हणतात, की त्या गर्दीमध्ये जरा वेगळी दिसत असेल म्हणून पण असेल. माझं सारखं ना हम्म. लक्ष तिच्याकडे जात होतं. तर तिच्या हम्म. पण हे लक्षात आलं, की मी तिच्याकडे बघतीये. तर ती बरोबर. माझ्या जवळ आली. तर मला म्हणाले, की मला ना 1 महिन्यासाठी काम हवंय." तर तिला म्हटलं, "का हम्म. बरं तुला 1 महिन्यासाठी काम हवं आहे?" तर ती म्हणाली, की "नाही." त्यावेळेला दिवाळीच्या सुट्ट्या होत्या वाटतं. तर ती म्हणाली, की "नाही, दिवाळीच्या सुट्ट्या आहे, मी हॉस्टेलवर राहते, मला आई-वडील नाहीयेत आणि हम्म. काका-काकूंनी मला सांगितलं, की तू घरी यायचं नाही, हॉस्टेललाच राहा." आणि मग हॉस्टेलवाल्यांनी मला सांगितलं, की "काय तुझ्या एकटीसाठी आम्ही हॉस्टेलला उघडं ठेवू शकत नाही, तर तू तुझ्या घरी जा." तर मग आता मला काही नाही, तर ते तेवढं जेवढं दिवस हॉस्टेल उघडणार नाहीये, तर मला कुठेतरी काम हवं आहे. तर आता मी जसं म्हटलं ना, हम्म. की काय झालं, की एक न्यायाधीश म्हणून ना एक गोष्ट राहिली, की समोरच्या कागदामध्ये काय आहे पेक्षा काय नाही आहे ना, इकडे पहिले लक्ष जातं. किंवा ज्याला आपण म्हणतो, की रीड बिटवीन द लाईन्स. हे जे लिहिलेलं नाहीये ती हम्म. वाचायची सवय लागते. तर मग पहिल्यांदा तिचं ऐकल्यावर माझ्या डोक्यामध्ये एक प्रश्न आला, की अशी कोणतीही शाळा किंवा कॉलेज नाही, की दिवाळीला 1 महिन्याची सुट्टी देते. म्हटलं ही मुलगी हम्म. ना काहीतरी खोटं बोलतीये. तर ती मला म्हटली, की "नाही तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्याकडे आधार कार्ड पण आहे. मी तुम्हाला दाखवते. माझं नाव हे आहे." तर तिला म्हटलं, "तू आली कुठून?" तर ती म्हणाली, की "मी मनमाडवरून आले." म्हटलं, "कशी आली?" तर ते म्हणे, "विदाऊट तिकीट आले." तर मला थोडी शंका वाटली, की काहीतरी गडबड आहे. तर तेवढं काय झालं, की माझ्या ट्रेनची पण वेळ झालेली होती. तर मी घाईघाई तिच्या हातामध्ये जी पॉलिथिनची बॅग होती, माझ्या पर्समधनं पेन काढला आणि माझ्या एका वकील मित्राचा नंबर मी तिच्या पॉलिथिनच्या बॅगवर लिहिला. म्हटलं, "तुला जॉब पाहिजे ना, तर हे साहेब तुला नक्की जॉब देणार" म्हटलं. "पण तू ह्या ज्या सगळ्या गोष्टी तू मला सांगितल्या आहेस ना," म्हटलं, "ह्या दुसऱ्या कोणाला सांगायचं नाही." तिच्याकडे पैसे हम्म. नव्हते. तिला मी म्हटलं, "तू डायरेक्ट रिक्षा करून जायचं ऑफिसमध्ये." बसनी-बिसनी जायचं नाही आणि तिला रिक्षाला लागणारे पैसे मी दिले. म्हटलं, "हे तुला मी पैसे देते. तू फक्त इकडे फोन करायचं, जायचं, दुसऱ्या कोणालाही सांगत बसायचं नाही. तुला 100% जॉब मिळेल." आता मला थोडी शंका हम्म. होती, ही जाते, नाही जाते, थोडं-थोडं धाकधूक होतं. मला असं एक वेळ तर असं पण मला वाटलं, की "अरे जाऊ दे, आपण ट्रेन सोडून देऊयात. पण बघूयात ती काय करते." तिला पण मदत काय केलं, करूया. ट्रेन आली आणि मी ट्रेनमध्ये चढले. तर हम्म. जाईपर्यंत चढताना माझं लक्ष ही काय करते? तर मग तिला मी ना स्टेशनच्या बाहेर जाताना बघितलं. म्हटलं ॲट आता ही बाहेर गेली आहे, तर कदाचित त्याला फोन करेल. मग मी गाडीत बसल्यावर मित्राला फोन केला. म्हटलं, "अरे, मला असं वाटतं, की ती मुलगी काहीतरी खोटं बोलतीये. तर तू बघ," हम्म. म्हटलं आणि त्याला मी सांगितलं, "तू घरी बोलवू नका, तिला ऑफिसला बोलव." म्हटलं, "मी तिला डायरेक्ट ऑफिसला यायला तिला रिक्षाला पैसे दिलेले आहेत."
तर त्याला मी सांगितल्यामुळे त्यांनी काय केलं, की आता ही घटना मी सांगायचं एक कारण पण आहे, की आपल्याकडे खूप सारे हेल्पलाईन नंबर असतात, पण आपल्याला त्याचा वापर कळत नाही. तर मला वाटतं बरोबर. 1098 चाइल्ड हेल्पलाईन आहे. तर त्यांनी काय केलं, मुलगी आहे तिला पाठवलं आणि माझी शंका होती, की काहीतरी गडबड आहे, ही मुलगी खोटं बोलतीये. तर मग त्यांनी काय केलं, चाइल्ड हेल्पलाईन नंबरला फोन केला आणि त्यांच्याकडचा एक सोशल वर्कर त्यांनी ऑफिसला बोलावून ठेवला. तर त्याला म्हटलं, बघ मला ना इतकं टेन्शन होतं, की खरं फोन करते की नाही, जाते की नाही. म्हटलं ही चुकीच्या हातामध्ये पडली. आता त्यावेळेला मी ते ह्युमन ट्रॅफिकिंगच्या कोर्टामध्ये होते. मला तेच टेन्शन, की चुकीच्या माणसाच्या हातात पडली तर काय होईल? पण मग थोड्या वेळाने गाडीमध्ये मला त्या मित्राचा मेसेज आला, की नाही त्यांनी मला फोन केलाय आणि मी तिला इतक्या-इतक्या वाजता ऑफिसमध्ये ये म्हणून सांगितलं. तर पहिल्यांदा असं घडलं ॲक्चुअली काय असतं तुम्ही डायसवर जाताना मोबाईल वगैरे ना आपण ड्रॉवरमध्ये बंद करून ठेवलेलं असतं. ते काय बरोबर. डायसवर नाही. पण पहिल्यांदा मी सायलेंट मोडवर करून तो डायसवर नेला होता. कारण मला इतकं टेन्शन होतं, की त्या मुलीचं होतंय काय? तर आणि त्या हं. दिवसभर म्हणजे स्टाफला पण कळलं नाही, की मॅडमला झालं काय? मॅडम एवढं टेन्शनमध्ये तुम्ही का? अस्वस्थ काय आहेत मॅडम? बरोबर. आहे तेवढं. तर मग दुपारी मधल्या सुट्टीमध्ये मी आधी उतरल्या त्या मित्राला फोन लावला म्हटलं, "झालं काय? तुम्हाला सांगितलं नाही?" तर तो म्हणाला, की "नाही, तुझी शंका खरी होती. ती मुलगी ना म्हणे एक तर मायनर आहे, ती काहीतरी 16.5-17च वर्षांची होती आणि ही मुलगी ना घरातनं पळून आलेली आहे म्हणे." आता ही गोष्ट कळल्यामुळे काय झालं, की त्यांनी तिथे विचारलं, जसं मी सांगितलं, की त्यांनी त्या हेल्पलाईनवरनं सोशल वर्करला बोलवून ठेवलं होतं आणि जेव्हा हं. कळलं, की ही मुलगी मायनर आहे, घरातनं पळून आलेली आहे, तर त्या सोशल वर्करने मग त्या मुलीचा ताबा घेतला. आणि आपल्याकडे कसं आहे, की मायनर मुलं जर असेल, की ज्यांना कायद्याच्या मदतीची गरज आहे, ज्यांना निवाऱ्याची गरज आहे, तर आपल्याकडे चाइल्ड वेलफेअर कमिटी आहे. त्याच्यापुढे ते हजर केलं जातं. आता त्या चाइल्ड हेल्पलाईननी तिचा ताबा घेतल्यामुळे ही सगळी प्रोसेस ते पुढे करणार होते. त्याच्यामुळे मला ते एक समाधान होतं. मला ते म्हणे, "अरे, तिला तिथे नेलं लहान मुलांच्या रेस्क्यू होममध्ये. तिने इतका आरडाओरडा केला तुझ्या नावाने, की मी फक्त जॉब मागितला होता आणि मला इथे राहायचं नाही." म्हटलं, "जाऊ दे." पण मला एक समाधान आहे, की आता ती सी-डब्ल्यू-सी पुढे गेली आहे ना, तर ते पूर्ण चौकशी करून जे तिचे खरे पालक आहेत, त्यांच्याच ताब्यामध्ये ती मुलगी जाईल. तर मला असं वाटतं, की आपण सगळेच फक्त आपल्याच मुलांचे नाही ना, तर सगळ्याच मुलांचे आपण पालक आहोत. कधी-कधी अगदी काय होतं, बरोबर. की काहींना असं वाटतं, की आपण कायद्याच्याच कचाट्यात अडकू का? किंवा आपण काही करू शकत नाही आणि आपल्याला उगाच पोलिस स्टेशनला किंवा न्यायालयात चकरा मारता येईल का? तर माझं म्हणणं आहे, की मुलांच्या बाबतीमध्ये ही जी हेल्पलाईन आहे, मला वाटतं 1098 काहीतरी नंबर आहे. तर तुम्हाला असं एखादं मूल जर दिसत असेल, की त्याला मदतीची गरज आहे आणि तुम्हाला स्वतःला जर इन्व्हॉल्व व्हायचं नसेल, तर यू इन्फॉर्म चाइल्ड हेल्पलाईन. तुम्ही त्यांना लोकेशन द्या. तुम्ही काय पाहिलंय, त्या मुलाला काय किंवा त्या मुलीला काय गरज असू शकते, हे जर सांगितलं ना, तर कदाचित तुम्ही स्वतः इन्व्हॉल्व न होता पण त्या लहान मुलाची मदत करू शकणार आहात. कारण आपण काय म्हणतो, की ते आपलं उद्याचं भविष्य आहे. तर त्यांना हं. चांगलं भविष्य देणं ही सुद्धा आपली जबाबदारी. मी तर नेहमीच म्हणत असते, की एक न्यायाधीश म्हणून ना मी सगळ्या मुलांचा लीगल गार्डियन आहे. ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. अगदी तर तसं बरोबर. मला त्या अगदी बरोबर. त्या घटनेने मात्र मला एक समाधान दिलं, की अरे नाही, मी एक मुलगी चुकीच्या ठिकाणी कदाचित पोहोचली असती, तर मी तिला तिच्या घरी पोहोचवण्यासाठी सगळं मी नाही केलं. पण मी एक कारणीभूत ठरले, की ती आता तिच्या पालकांच्या हातामध्ये व्यवस्थित पोहोचेल. तर हा अनुभव माझा न्यायालयाच्या व्यतिरिक्तच आहे. पण तिची ती देहबोली जी मला वाचता आली ना, तर ती माझ्या कामामुळे मला वाचता हो, आली. चालेल. अगदी बरोबर. ह्युमन ट्रॅफिकिंगचा तू मगाशी संदर्भ दिलास, त्याच्यामध्ये पण तू खूप मोठं काम केलेलं आहेस, मोलाचं काम केलेलं आहेस आणि मला वाटतं पोलिसांसाठी तू मराठीतून हँडबुक पण लिहिलेस ना या संदर्भात? त्याविषयी थोडंसं सांग ना. मग बऱ्याच एनजीओशी बरोबर काम करण्याचा ह्या मुलींच्या जे रिहॅबिलिटेशनसाठी काय आहे, की सरकार प्रत्येकच गोष्टीसाठी आपण प्रत्येकच वेळेला सरकारकडे बोट दाखवू शकत नाही. आपल्या पण काही जबाबदाऱ्या आहेत. हा उद्देश ठेवून ना मुंबईसारख्या ठिकाणी, अजून छोट्या-मोठ्या ठिकाणी पण आहेत, पण मुंबईमध्ये जास्ती प्रमाणामध्ये आहेत काही एनजीओ काम करतात. तर तसंच त्या एका एनजीओ बरोबर काम करत असताना ना, आजही तू बघ, आज आपलं हे रेकॉर्डिंग व्हायच्या आधी मी ऑनलाईन अहमदनगरमधल्या सरकारी वकिलांना तेच ट्रॅफिकिंगवरचंच ट्रेनिंग देत होते. त्यांनी मला रिसोर्स पर्सन म्हणून इन्व्हाईट केलेलं होतं. तर ओके. ते काय होतं, की बऱ्याच याच्या आधी पण 8-10 जिल्ह्यांमध्ये त्या एनजीओच्या बरोबरीने मी हायकोर्टाच्या परवानगीने रिसोर्स पर्सन म्हणून जाऊन त्यांना पोलिसांना, जजेसला, सरकारी वकिलांना मी ट्रेनिंग दिलेलं आहे. तर त्यांचे काय असतं कधी-कधी काय असतं ना, काही बेसिक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स असतात. म्हणजे कसं असतं, की मला एखादी ही तरतूद आहे, ह्या तरतुदीनुसार हे असं-असं होतं. पण प्रॅक्टिकली एखादी सिच्युएशन अशी येते ना, की तुम्हाला त्याचं उत्तर पुस्तकामध्ये मिळत नाही. तर त्यांनी मला एक हं. कल्पना मांडली, की आपण मॅडम हे जे पोलिसांसाठी ना आपण मराठीमध्ये हँडबुक लिहूयात. कारण की आपल्याकडे बरेचसे कायदे आता मराठीमध्ये पण उपलब्ध आहेत, नाही असं नाही.
पण मग आपण ना त्यांच्यासाठी एक हँडबुक लिहूयात की कायदा काय आहे, की त्यांनी तपास करताना काय काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. कारण कसं आहे की बाकीच्या गुन्ह्यांपेक्षा या गुन्ह्यांचं स्वरूप थोडंसं वेगळं असण्यासाठी आहे, की फक्त गुन्हेगाराला शिक्षा होणं किंवा निर्दोष असेल त्यांनी सुटण्याच्या व्यतिरिक्त दुसरं कसं असतं, की याच्यातली जी बळी महिला जी आहे तिचं पुनर्वसन हा सुद्धा एक दुसरा भाग आहे. तर बऱ्याचदा काय बरोबर. असतं, पोलिसांना तपास कसा करायचा हे सांगावं लागत नाही. पण व्हिक्टिमच्या बाबत, बळीतेच्या बाबत एखादी गोष्ट उद्भवली, तर मग छोटे-मोठे प्रॉब्लेम सुद्धा येऊ शकतात, की ज्याची पुस्तकांमधनं तुम्हाला उत्तरं मिळू शकत नाही. अनुभवानेच तुम्ही थोडेफार प्रॅक्टिकल सोल्युशननी तुम्ही त्याला तोंड देऊ शकता, ते सोडवू शकता. तर मग त्यांनी कल्पना मांडल्यावर मला आवडलं. तर त्याच्यातला त्या हँडबुक मधला जो कायद्याचा भाग आहे, तो मराठीमध्ये लिहिण्यात मला पण थोडंसं मजा वाटली, की इंग्लिश जे मधला असलेला कायद्याचा आपण मराठीमध्ये भाषांतर करून त्या तरतुदी त्यांना कळेल अशा सोप्या भाषेमध्ये आपण मांडतो आहोत. तर एक्झॅक्टली. त्या मला तेच म्हणायचं होतं, ती क्लिष्टता त्याच्यातली काढून ते सोप्या भाषेत लिहिणं हे सुद्धा एक चॅलेंज होतं आणि ते तू यशस्वीपणे पार पाडलंस. हो, हो. ग्रेट, ग्रेट. हे तुझं काम खरंच खूप स्पृहणीय आहे आणि ज्युनियर मॅजिस्ट्रेट पासून सुरुवात करून आज तू ऍडिशनल डिस्ट्रिक्ट जज म्हणून काम करते आहे, चीफ जज म्हणून काम करते आहेस. ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. माझी मैत्रीण आज इतक्या उच्च पदावरती पोहोचलेली आहे. तसंच आज ही मुलाखत ऐकणाऱ्या बाकीच्या मुलींना जर ह्या सगळ्या पायऱ्या चढत जायचं असेल तर त्यांनी नक्की कशी तयारी करायला पाहिजे, त्यांनी काय काय करायला पाहिजे, त्यांना काय मार्गदर्शन करशील? बेसिकली तुम्हाला इथे जायचं म्हणजे तुमच्याकडे लॉची डिग्री असणं आवश्यक आहे. मी जेव्हा नोकरीमध्ये लागले त्यावेळेला कमीत कमी 3 वर्ष वकील म्हणून प्रॅक्टिस करणं अपेक्षित होतं. तरच तुम्हाला नोकरीसाठी त्या परीक्षेला एमपीएससी परीक्षा घेते. सुपरव्हिजन आपलं जे ऑनरेबल हायकोर्ट आहे मुंबईचं ते करतं. तर आता ही जी कंडिशन होती, की 3 वर्ष तुम्ही प्रॅक्टिस केलेली आहे, आता ती काढून टाकलेली आहे. तर आताचे जे आहे मला वाटतं त्यांना मिनिमम 55% मार्क्स लागतात अपीअर होण्यासाठी. जर तुम्हाला 55% म्हणजे बी+ जे आजच्या आपण ग्रेडिंगच्या आयुष्यामध्ये म्हटलं, तर ते अपीअर होऊ शकतात. पूर्वी कसं आहे, की तुम्ही वकिली करून घेतलेले असल्यामुळे त्यावेळेला डायरेक्ट डिस्क्रिप्टिव्ह पेपर व्हायचा आणि मग इंटरव्ह्यू व्हायचा. पण आता कसं आहे विदाऊट प्रॅक्टिस पण फ्रेशर्स जे आहेत, की पास आउट झालेले आहेत लगेचच, तर त्यांना घेतलं जातं. तर मग त्यांच्यासाठी प्रिलिम्स होते, मेन्स होते आणि मग इंटरव्ह्यू होतो. तर मी म्हणेल, की ज्या माझ्या छोट्या मैत्रिणींना वेगळं काहीतरी करायचं आहे, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, असं वाटतं आणि वेगळं काहीतरी करून दाखवायची त्यांची इच्छा आहे, धडाडी आहे. तर त्यांनी नक्कीच ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करावा, ह्या पर्यायाचा विचार करा. त्याची आणि दुसरं मी एक सांगेल, बाकीच्या जॉबशी आपण जर कंपेअर केलं ना, तर मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुद्धा हा एक सिक्युअर जॉब आहे. तुम्हाला समाजामध्ये ही नोकरी एक मान, एक सन्मान, तुमचं स्थान मिळवून देतं. त्याचबरोबरीने काय आहे, की तुम्हाला तुमचं सोशल ऑब्लिगेशन डिस्चार्ज करण्याची एक संधी सुद्धा ही नोकरी मिळवून देतं. पण त्याचबरोबर मी जसं म्हणेल, की तू म्हटली ते हातोड्यामधली ताकद जी आहे ना, ही नोकरी तुम्हाला तुमच्या शब्दांमध्ये देते. तुम्ही दुसऱ्याचे अधिकार ठरवत असता. त्याच्यामुळे हा अधिकार माझं असं म्हणणं आहे, की जेव्हा एखादा अधिकार तुमच्याकडे येतो ना, तेव्हा तुमची जबाबदारी फार जास्ती वाढलेली असते. की बरोबर. मी माझ्याकडे अधिकार आहे म्हणून मी कसंही वागू शकत नाही. ज्याच्याकडे जास्ती अधिकार असतो ना, त्यांनी जास्ती सांभाळून, जास्ती जबाबदारीने वागणं गरजेचं असतं. तर ही जबाबदारीने आपल्याला वागायची जाणीव ठेवून तुम्ही नोकरीमध्ये या. फायनान्शियली सुद्धा तू जर म्हणशील तर चांगले पगार आहेत. चांगल्या फॅसिलिटीज आहेत. आणि जसं मी म्हटलं, की मुलींसाठी एक अतिशय सुरक्षित अशी ही नोकरी आहे. तुम्हाला काहीतरी वेगळं करून दाखवण्याची पण संधी आहे. तुम्ही इथे सुद्धा एक्सपेरिमेंट करू शकता. कसं आहे, की आता आमची न्यायालय सुद्धा डिजिटल व्हायला लागलेली आहे. मी आज 2 हम्म. ओळीची सुद्धा ऑर्डर करते, तर तुला लगेच ऑनलाईन ती बघायला मिळते. सगळं ऑनलाईन व्हायला लागलेलं आहे. पॅन्डेमिकमुळे पूर्वी पण आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने एव्हिडन्स घेत होतो, जे फक्त ते थोडंफार अंडर ट्रायल पुरतं मर्यादित होतं. ऑनलाईन कोर्ट गेलेला आहे. ऑनलाईन एव्हिडन्स घेतला जातोय. ऑनलाईन गोष्टी होत आहेत. तर तुमच्याकडच्या वेगवेगळ्या आयडिया सुद्धा तुम्हाला इम्प्लिमेंट करण्यासाठी, समाजासाठी काहीतरी करण्यासाठी लीगल अवेअरनेसचे प्रोग्राम कोर्टामार्फत राबवले जातात. तर ह्या वेगवेगळ्या संधी तुमच्यासाठी ह्याच्यामध्ये उपलब्ध आहे आणि मी म्हणेल, की हा खरंच जर एखाद्याला आपलं समाजाचं काहीतरी देणं परत करायचं आहे, ही जाणीव आहे आणि वेगळं काहीतरी करून दाखवायचं आहे, तर ह्या ऑप्शनचा तुम्ही नक्कीच विचार करा. मी सांगू का मला नेहमी कधी जर बोलायला मिळालं ना, तर मला ते एक इंग्लिश पोएम मला माहित नाही कवी कोण आहे. पण मला ना त्या लाईन्स नेहमी फार म्हणजे इन्स्पायर करतात.
तर ते आता ते करेक्टली वर्डेड आहे की नाही मला तेही माहित नाही, पण ते कसं होतं की टू वेज डायव्हर्ज इन अ वूड. आय चूज लेस ट्रॅव्हल बाय अँड दॅट मेक्स ऑल द डिफरन्स. म्हणजे दुसऱ्याने जाऊन जाऊन बनवलेल्या रस्त्यावरनं जाण्यापेक्षा एक नवी वाट चोखळावी, आपली चोखंदळावी, त्याच्यामधनं आपल्या अनुभवाने आपण समृद्ध होता होता आपण समाजाचंही आपण देऊ शकतो. तर ही वेगळी वाट तुम्ही स्वीकारायला काही हरकत नाही, असं मी नवीन माझ्या ज्या छोट्या छोट्या मैत्रिणी आहेत त्यांना सांगेन की नक्की तुम्ही ह्या पर्यायाचा विचार करा. तुम्ही 12वी नंतरही 5 वर्षाचा कोर्स करून तुम्ही परीक्षेसाठी बसू शकता किंवा मग ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्षाचं LLB करूनही तुम्हाला याच्यासाठी जाता येईल. पण नक्की ह्या पर्यायाचा विचार करा, कारण या क्षेत्रामध्ये उपलब्ध असलेल्या संधींची ना अजून फार जाणीव नाही. अगदी इव्हन तुम्ही न्यायाधीश नाही व्हायचं ठरवलं तरी लॉ ह्या फील्डमध्ये बघ, प्रत्येकाला आयुष्यामध्ये कायद्याची कधी ना कधी गरज पडते. एखादं छोटंसं प्रतिज्ञापत्र ॲफिडेव्हिट जरी बनवायचं म्हटलं किंवा अटेस्टेशन जरी करायचं म्हटलं तरी हा कायदाच आहे. आणि बेसिकली कायद्याचं प्रिन्सिपल काय आहे की इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज. म्हणजे कायद्याचं, माझ्या देशाचा कायदा मला माहित आहे हे कायदा गृहीत धरणं की मी रॉंग साईडने चाललं नाही पाहिजे, मी रॉंग साईडने गाडी नाही चालवली पाहिजे, मी झेब्रा क्रॉसिंग वरनच क्रॉस केलं पाहिजे, हा कायदा आहे. आणि ह्या देशाचा बरोबर. कायदा गृहीत धरतो की ह्या नागरिकांना सगळ्यांना कायदा माहिती आहे. तर म्हणजे हा कायदा खरं तर पाहिलं ना तर आपल्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य अंग आहे. आणि याच्यामध्ये करिअर करण्याची संधी आहे, आपल्या सोशल ऑब्लिगेशन डिस्चार्ज करण्याची संधी आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला एक डिग्निफाईड सिक्युअर आयुष्य ही नोकरी नक्कीच देऊ शकते. तर नक्की माझ्या छोट्या मैत्रिणींनी या ऑप्शनचा विचार करावा. विचार करताना मी फक्त म्हटलं की जबाबदारी पण आहे आपली, याचंही भान ठेवून त्यांनी यावं. आणि माझ्या त्यांना शुभेच्छा राहतील की नक्की ते ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून येतील आणि नक्कीच या क्षेत्रामध्ये खूप यशस्वी होतील. शुभेच्छा आणि मार्गदर्शन दोन्ही तुझं राहणार आहे याची मला खात्री आहे. शहाण्यानी कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, पण आता तुझा ह्या सगळा संवाद ऐकून, तू जे मार्गदर्शन केलंस ते ऐकून शहाणपणाने हा निर्णय घ्यावा आणि वेगवेगळ्या संधी इथे एक्सप्लोर कराव्यात असंच मला वाटतं आणि प्रत्येकाला त्याची इच्छा मनातून निर्माण होईलच ह्याची पण मला खात्री आहे. मला आठवतंय स्वरा, आपण शाळेत असल्यापासून कधीच तू जेंडर डिस्क्रिमिनेशन केलं नाहीस. मुलं मुली असा भेदभाव कधीच तुझ्या मनात नव्हता. सगळ्यांना तू समान वागणूक देत होतीस. तुझा स्वभाव खूप केअरिंग आहे. प्रत्येकाच्या आनंदात दुःखात तू आवर्जून सहभागी होत असतेस. छान छान नटायला मुरडायला तुला आवडतं आणि मी कधीच न विसरलेली एक गोष्ट मला तुला इथे आवर्जून आठवून द्यावीशी वाटतेय. यश चोप्राच्या वगैरे हिरोईनशी कशी बेडरूम असते ना, म्हणजे वेगळी खोली, तिचं छान वॉर्डरोब, तिथे छान असे ओळीने लावलेले ड्रेसेस, मेकअपचं सामान वगैरे, अशा पद्धतीची तुझी रूम असायची. ती आवड तू अजूनही जपलीस का ग? अगदी 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 तुझ्याकडे ती मला तुझी तर खोली माझे वडील तर मला अगदी कौतुकाने चिडवायचे की हिला पोळा असला की पण नवीन ड्रेस लागतो म्हणायचे. कपडे आणि चपलांची माझी आवड आजही आहे आणि आहे. म्हणजे आता ते फारसं काय होतं की रोजच्या युनिफॉर्ममुळे रोजच्या जीवनामध्ये अगदी रंगीत कपडे फार सारखे सारखे घालायला मिळत जरी नसले तर ती आवड मात्र माझी अजून आहे आहे नक्कीच आहे. तुझी ठाम निर्णय क्षमता, तुझा खंबीरपणा, तुझी ध्येय निश्चिती, तुझा फोकस दृष्टिकोन आणि जे ठरवते ते मिळवायची तुझी वृत्ती ही आम्हाला सगळ्यांनाच कायम प्रेरणा देत राहिलेली आहे. त्या बाबतीत तू आमच्या सगळ्यांचीच कायम आदर्श आहेस आणि आजच्या ह्या संवादातून आपल्या सगळ्या राजकन्यांपर्यंत हा संदेश पोहोचलेला आहे. आपल्या शाळेचे किती आभार मानावेत आणि किती नाही असं मला झालंय. फक्त तूच नाही तर तुझ्यासारख्या वेगळी उंची गाठलेल्या बऱ्याच जणी नवदुर्गा ह्या तिचं आकाश या सदरातून सगळ्यांच्या भेटीला येत आहेत आणि आपल्यालाही आपली वेगळी ओळख त्या निमित्ताने करून देता येते. माझीच मैत्रीण आज एका वेगळ्या रोलमध्ये माझ्याशी बोलायला आली होती. मला खूप छान वाटलं. आजची 7वी माळ ही देवी काळरात्रीची, असुरांचा संहार करणाऱ्या देवीची माळ, नकारात्मक भावनांचं दमन करणारी ही शुभंकर देवी, सर्व वाईट गोष्टींच्या संहाराचं प्रतीक, धैर्य आणि शांतीचं वरदान भक्तांना देणारी देवी आणि तेच धैर्य आणि शांतीचं वरदान स्वरानेही तिच्या अभ्यासातून, तिच्या व्यवसायातून, तिच्या नोकरीतून मिळवलेलं आहे. ते वाण तिने आज सगळ्या आपल्या सुपूर्त केलेलं आहे, आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे आणि ह्या मार्गावरती ज्यांना ज्यांना जायचंय त्या सगळ्यांना मार्गदर्शन करायला ती कायम तयार आहे. युनिफॉर्म मध्ये जरी तिचं आयुष्य आता बंदिस्त असलं तरी ती तिच्या आयुष्याचा कॅनव्हास या वेगवेगळ्या अनुभवांनी रंगवते आहे.
पेंटिंग्स मध्ये तिचा विरंगुळा शोधते आहे. नवनवीन ठिकाणी ट्रेकिंग करायला तिला आवडतात, तिथले फोटो काढून ठेवायला आवडतात. आपल्या शाळेत ती ह्या आधी सुद्धा गॅदरिंगला प्रमुख पाहुणी म्हणून येऊन गेलेली आहे आणि आज पुन्हा आपल्याच शाळेसाठी ती आपल्याशी गप्पा मारायला आली. तिच्या अतिव्यस्त शेड्यूल मधून तिने आपल्यासाठी वेळ काढला. आपण सगळेजण मनपूर्वक तिचे आभार मानूया आणि आजचा कार्यक्रम थांबवूया. थांबवण्यापूर्वी शेवटचा एक संदेश तुझ्याकडनं आम्हाला ऐकायला आवडेल सर. तू जे आता म्हणालीस असावरी की जेंडर डिस्क्रिमिनेशन मी करत नाही, तर याची सुरुवात ना मी सगळ्या सांगेल, जर कोणी पालक हे बघत असतील ऐकत असतील तर ती घरामधनं होते. माझ्या आई वडिलांनी, आम्ही 4 भावंड, 2 बहीण आणि 2 भाऊ, पण आम्हाला वाढवताना आमच्या आई वडिलांनी आमच्या मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये हा भेद कधीही केला नाही. आणि लहानपणापासून घरामध्ये हे भेदभावाचं वातावरण नसल्यामुळे ते डिस्क्रिमिनेशन हे डोक्यामध्ये कधीही आलं नाही. मला जेवढ्या चांगल्या मैत्रिणी आहेत तेवढे चांगलेही मित्र आहेत. त्याच्यामुळे की वेगळं काही आहे ही जाणीव मला वाढवताना माझ्या आईवडिलांनी होऊ दिली नाही. जसं मी घरातली कामं करते, म्हणजे भावंडही घरातल्या कामांमध्ये मदत करतात. त्यांनी वाढवताना की मुलगा आहे म्हणून वेगळी ट्रीटमेंट किंवा मुलगी आहे म्हणून वेगळी ट्रीटमेंट हे असं कधी केलेलं नाही. तर ह्या ज्या गोष्टी असतात ना, याची सुरुवात आपण ज्याला म्हणतो की घरातनं होते, तर तसं माझ्या बाबतीत झालेलं आहे की माझ्या घरातनं माझ्या आईवडिलांनी ही सुरुवात केलेली आहे. त्यांचं नेहमी म्हणणं असायचं की तुम्हाला काय करायचं तुम्ही करा, पण तुमच्या योग्यतेवरती गोष्ट मिळवा. जर तुम्ही म्हणाल की डोनेशन वगैरे मिळून मला ऍडमिशन घेऊन द्या, तर ते म्हणायचं ते होणार नाही. तुम्ही कुठेही जा. त्यांनी मी काय शिकावं किंवा काही नाही शिकावं याच्यावरही कधी बंधने घातलेली. तुम्हाला जे शिकावंसं वाटतंय ना तर शिका. तर हे जे आहे ना, ही गोष्ट मला माझ्या घरातनं, माझ्या पालकांकडनं मिळालेली आहे. आणि जसं तू म्हणाली की एखाद्या मैत्रिणीला खरंच या क्षेत्रामध्ये यायचं आहे, तिला जर खरंच मार्गदर्शनाची गरज आहे, तर मी नक्कीच अवेलेबल आहे. आणि शाळेची मी खरंच ऋणी आहे की तुझ्याशी सुद्धा एका वेगळ्या रोलमधनं आज आपण गप्पा मारल्या. एरवी वेगळ्या रोलमधनं गप्पा मारतो. तर तुझे पण धन्यवाद की मला पण आज, मी पण तू जे काम करते ना, तर त्या पद्धतीने तू करते, तर हे तुझ्या कामाच्या बद्दलही मला असं प्रत्यक्ष बघायला मिळालं नाही. पण ज्या पद्धतीने तू आज प्रश्न विचारत होतीस, तर त्याच्यामधनं पण मला हे जाणीव होतंय की तू नक्की काय करत असशील. ती थोडीशी झलक आहे. तर मला कधीतरी तुझा इंटरव्ह्यू घ्यायला नक्की आवडेल की माझी मैत्रीण मला अजून जाणून घ्यायला आवडेल. तर तुझेही धन्यवाद, शाळेचेही धन्यवाद की मला ही संधी दिलीत की माझ्या छोट्या मैत्रिणींशी मला संवाद साधता आला. मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जे जे आपण असे ठावे ते ते इतरांचे सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. हे ब्रीद आपल्या कर्तृत्वाने, आपल्या कृतीतून गिरवणारी आपली मैत्रीण स्वर्णिता महाले. आज तिचा संवाद तुम्हाला सगळ्यांना नक्कीच समृद्ध करून गेला असेल याची मला खात्री आहे. अशाच अजून आपल्या मैत्रिणींना आपण भेटतच राहणार आहोत. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.